गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील प्रसिद्ध इटियाडोह धरण परिसरात एका 4 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात विहान भवतोष रॉय हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। विहान आपल्या काका अजय सरदार यांच्यासोबत इटियाडोह धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आला होता। धरण पाहून परत जात असताना विश्रामगृहाजवळ गर्दीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक विहानवर झडप घालून त्याला जबड्यात पकडले। बिबट्याने चिमुकल्याला जवळपास 100 फूट जंगलात फरफटत नेले। विहानच्या काकाने जीवाच्या आकांताने प्रतिकार करत बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर बिबट्याने पुन्हा एकदा त्याच्या मानेला पकडून त्याला आत खेचण्याचा प्रयत्न केला। यावेळी उपस्थित पर्यटकांनी एकजुटीने आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावले। या हल्ल्यात विहानच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे। त्याला तातडीने अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार देण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान पूजा पजारे आणि तेजराम पराते यांनी मोलाची मदत केली। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून या धरण परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय। याआधीही अशा घटना घडल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच जखमी चिमुकल्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।